सीसीएस क्राइम कंट्रोल समिति और उसका एक पदाधिकारी मैं हूँ। मेरा नाम सुरेश पीवाल है और फिलहाल मैं यहाँ पर आजाद मैदान बम्बई में हूँ। यहाँ पर बहुत सारा मीटिंग चल रहा है और ये है कि मोर्चा निकाला है और मसीह के लोगों को जो मुसीबत है, जो उनके ऊपर प्रेशर डाल रहा है, धर्मांतर के बारे में कर रहा है, चर्च तोड़ रहा है, उसके बारे में ये लोग ने इतना बड़ा प्लानिंग किया है। तो हम क्या इनसे बात ये करेंगे कि भाई ये मीटिंग के वजह क्या है। तो यहाँ पर एक ब्रदर है, हम इनसे पूछेंगे भाई ये जो मीटिंग में आप आए तो मीटिंग में क्या हुआ। मीटिंग में ये हुआ है कि हमारा जो धर्म तो नहीं है, प्रभु यीशु मसीह हमें जीवन कैसे जीना है वो हमें राह बताते हैं। तो इस विषय के लिए इन्होंने प्रभु यीशु मसीह कैसा है उसके बारे में बताया, लेकिन जो आंदोलन चल रहा है, क्या आंदोलन किस बारे में है? इसके बारे में कि लोग बोलते हैं जात बदलते हैं, लेकिन जात बदलने का नहीं, इंसान का जीवन बदलता है। ईश्वर हमें पूरा पैसा होता है यीशु मसीह के जैसा विषय में और कोई नहीं। इन्होंने बताया जात बदलती है, जात के बारे में नहीं है, लेकिन ये जो आंदोलन चल रहा है, आंदोलन का वजह क्या, क्यों ये आंदोलन यहाँ पर रखा गया है? इतना सब लोग मोर्चा लेके आया है, सब बैनर लेके आए हैं, क्या बात है इधर? संविधानिक नसल्यामुळं एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे जो आमदार म्हणून निवडून आहे, त्याला समाजाने निवडून दिला. त्यांनी असं वक्तव्य करणं हे कोणत्याही दृष्टीकोनातून योग्य नाही. या व्यक्तीबद्दल त्यांच्यावर जे वरिष्ठ अधिकारी आहेत, ऍक्शन काय एकाच वेळाची म्हणे का घेतलं? ते एकाच वेळाची म्हणे कोणीतरी त्यांना काही करत आहे, प्रोत्साहित करत आहे, उत्साहित करत आहे बोलण्यासाठी. त्यांची जी टोळी आहे ती नाटक आहे का एखाद्या समाजाला स्वतःनं करणं हा त्यांचा एवढे दिवस तो एवढा खेळला तुमचा, परंतु आताच तो साथ सध्या काय करत आहे. पहिला त्यांना कोणी विचारला होता, तो आला आणि 2-3 तास पडला. पण प्रत्येक गव्हर्नमेंट काय असतं, त्यावेळेस एखादी गव्हर्नमेंट होते त्यावेळेस 1 किंवा 2 व्यक्ती सध्या उतारलेले होते. हे लोक माईक समोर येऊन अयोग्य रीतीनं पक्षाची भाषण करावी, एखाद्या समाजाविरोधात कसं बोलावं. तुम्ही जर बघितलं आता सध्या आपण गव्हर्नमेंटमध्ये 2 पक्ष आहेत जे वारंवार एका समाजाची बाजू घेतात आणि इतर समाजाने खाली पडतात. विशेष करून जे अल्पसंख्याक आहेत फिरती समाज अल्पसंख्याकांचं पडतात घ्यायचा तो उद्देश आहे की अशी अल्पसंख्याक उभी आहे त्यांना दाबलं जावं, मोठे आरोप त्यांच्यावर घ्या गोष्टी समोर आणि करतात. आपल्या देशाच्या प्रजांतर सर्व धर्म समभाव म्हणून सांगतात, सर्व साथ मध्ये घेऊन चालतात. हे मध्ये कसं बोलण्यासाठी सर्व बोलण्यासाठी बोलण्यासाठी करत आहे. मग त्याच्याबद्दल आपण काय करणार? आता सध्या जो काही सकल मोर्चा आलेला आहे त्याला उद्यासाठी झालेली आहे. मोर्चामध्ये कोण आला? ते बोललाय त्यांची सगळ्या ख्रिस्ती समाज येतला आतापर्यंत एक नव्हतं एक झालाय. त्यामुळे आपण खरं म्हणजे या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे पॉझिटिव्ह राजकीय समाजामध्ये वसुंधरा धन्यवाद. तुम्ही पहिले कोण होता? 10 वर्षापासून मी असे हिंदूच आहे, त्यावेळी पण हिंदू होतो आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्ही हिंदू होता, मग तुम्ही प्रभूकडे आले कसे? ज्या वेळेस माझं जीवन नरकाच्या रस्त्याला होतं, ज्यावेळेस पाप माझ्या जीवनामध्ये होतं, दारू जुगारबाजी या जीवनामध्ये होते, एक पालकाने मला सांगितलं तू प्रार्थना कर आणि मी प्रार्थना केली. त्यावेळेपासून माझं जात नाही बदलली, माझं जीवन बदललेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जे शिक्षण आहे, जे शिकवणं आहे, इतरांना दोष आरोप लावण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला नाहीये, तर पापी लोकांसाठी येशू ख्रिस्त आला. आणि त्या देखील मी अनुभव घेतला. हे 10 वर्षापासून प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि चर्चला देखील जातो मी आणि माझं जीवन बदललंय. जीवन बदलतो. मी ड्रायव्हिंग करतोय, मी स्वतःचं जीवन जगतोय. कुणी आणि जसं आमदार साहेब म्हणले की कन्वर्ट करतात, पैसे देतात, लोक मी ऐकलं की प्रभू येशूने सांगितलं जा आणि जगाला जाऊन सुवार्तेची सूचना करा. तुम्ही करताय ना? नाही. बघा, जी लोक जे खरंच ताणवलेले भुकवलेले देवासाठी त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करू. आणि पैसे वगैरे देतात? काही सुद्धा नाही, मलाच दिले नाहीत, कुठून त्यांना देणार? खरं बोलता तुम्ही? हा नक्की 100%. आज ऐकलं कुणी का? असं असेल सांगितलं का
मी स्वतःनी पैसे घेतले नाही, मला पैसे दिले नाही आणि मी कोणाला देत देखील नाही. आणि कोण देणारा कोण असेल तर मला देखील सांगा, मला पण खूप गरज आहे पैशाची. पडळकर साहेब आहेत आपले. पडळकर साहेब आपलं मार्केट वाढवण्यासाठी, मार्केट करण्यासाठी, नाव इलेक्शन मध्ये आपलं त्यांचं भलं करण्यासाठी हे चालू आहे. आम्ही त्यांना ओळखून आहे. ओके. यांनी सांगितलं का पडळकर साहेब आपलं नाव उंच करण्यासाठी, नाव वाढवण्यासाठी हे सर्व काही करत आहेत. हे सरकारने कम्प्लिटली लक्ष त्याच्यामध्ये घालावं आणि त्यांच्याबद्दल काहीतरी विचार करावा असं ख्रिश्चन समाजाचं म्हणणं आहे.